च्या खात्यात पैसे जमा करा असे आदेश कॅबिनेट बैठकीत मुख्यमंत्र्यांनी दिले। शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आपला नमो शेतकरी महासन्मान योजनेचा जो हप्ता आहे तो जमा करण्याकरता आपण कार्यक्रम केला आणि एका क्लिकवर हे पैसे आता जमा झालेले आहेत। जवळपास नमस्कार शेतकरी बांधवांनो, जर तुम्ही नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या हप्त्याची प्रतीक्षा करत असाल, जर अद्याप देखील तुमच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता जमा झाला नसेल, तर तुमच्यासाठी एक नाही दोन नाही तर 3 अतिशय मोठ्या बातम्या एकत्र आल्या आहेत। आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असणार आहे, कारण नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता थेट शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती जमा करण्याची प्रक्रिया ही युद्ध पातळीवरती सुरू करण्यामध्ये येत आहे। पण इथेच एक मोठा ट्विस्ट आहे। यंदा सरकारनं नियमामध्ये असा काही बदल केला आहे ज्यामुळे लाखो शेतकऱ्यांचे पैसे अडकू शकतात। होय, तुम्ही अगदी बरोबर ऐकलं। जर तुम्ही सरकारनं सांगितलेल्या 3 अटी पूर्ण केल्या नसतील तर मग तुमच्या खात्यावरती हप्त्याचा 1 रुपयासुद्धा जमा होणार नाही। मग आता तुम्हाला या ठिकाणी नमो शेतकरी योजनेचा हप्ता मिळणार का नाही, तुमचे पैसे सुरक्षित आहेत का, आणि कोणत्या चुकांमुळे तुमचा हप्ता रद्द होऊ शकतो, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे नेमका हा नमो शेतकरी योजनेचा हप्ता तुमच्या खात्यावरती कधी आणि किती वाजेपर्यंत जमा होणार, तर या सर्व प्रश्नांची उत्तरे आज आपण अगदी सोप्या भाषेमध्ये जाणून घेणार आहोत। म्हणजेच की राज्यभरातील प्रत्येक शेतकरी बांधवांसाठी, खास करून जे शेतकरी नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याची प्रतीक्षा करत असतील, तर अशा सर्व शेतकरी बांधवांसाठी अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे। पैसे कधी जमा होणार, किती वाजेपर्यंत जमा होणार, किती हजार रुपये जमा होणार, कोणकोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होणार, तर या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला बघायला मिळतील। त्यासाठी फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा, कारण की अर्धवट माहिती नेहमीच नुकसानकारक असते। अर्धवट माहितीमुळे तुमचं मोठं नुकसान देखील होऊ शकतं, त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा। तसेच चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर आत्ताच खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून कोणतीही महत्त्वाची अपडेट आली की सर्वात अगोदर तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळेल। तर चला बघूयात आता सविस्तर अपडेट। तर आता राज्यभरातील सर्व शेतकरी बांधवांसाठी, खास करून जे शेतकरी नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याची आतुरतेने प्रतीक्षा करत होते, तसेच ज्या शेतकऱ्यांना पैशांची अत्यंत गरज आहे, तर अशा सर्व शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्त्वाची अपडेट समोर आली आहे। शेतकरी मित्रांनो, सर्व काही माहिती तुम्हाला समजणार आहे। पैसे कधी जमा होणार हे देखील तुम्हाला समजणार आहे। फक्त लक्षपूर्वक पाहण्याचा प्रयत्न करा। शेतकरी मित्रांनो, राज्य सरकारने नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांसाठी निधी मंजूर केला असून आता या अंतर्गत राज्यातील साधारणतः 92 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होणार असल्याची अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली असून साधारणतः शेतकऱ्यांच्या खात्यावरती 1932 कोटींचा निधी जमा होणार आहे। मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर कृषी विभागाने या वितरणाला हिरवा कंदील दिला असून डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजेच की DBT प्रणालीद्वारे हे पैसे हस्तांतरित करण्याचे काम आता सुरू करण्यामध्ये येत आहे। आता शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरी योजनेचा हप्ता जमा होणार, पैसे खात्यावरती जमा होणार ही आनंदाची बातमी आहे। परंतु हा पैसा प्रत्येक शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार का? सर्वच शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होतीलच का? तर याचं उत्तर आहे नाही। सर्वच शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होतीलच असं सांगता येत नाही, कारण की हा पैसा केवळ आणि केवळ अधिकृतरित्या पात्र असलेल्याच शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे। म्हणजेच की जे शेतकरी नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याच्या लाभासाठी पात्र असतील अशाच शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होतील। आता कोणकोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती हप्ता जमा होणार आणि नेमका हप्ता कधी जमा होणार, किती वाजेपर्यंत जमा होणार हे देखील तुम्हाला समजणार आहे। फक्त लक्षपूर्वक पाहण्याचा प्रयत्न करा। आता बऱ्याच शेतकऱ्यांच्या मनामध्ये असा देखील प्रश्न या ठिकाणी उपस्थित झाला असेल की ही DBT सिस्टीम म्हणजेच की काय, ही DBT सिस्टीम नक्की काय आहे? कारण की आता DBTच्या माध्यमातून पैसे जमा होणार, मग ही DBT सिस्टीम नक्की काय आहे हे थोडक्यात समजून घेण्याचा प्रयत्न करू। तर बघा, राज्य सरकारकडून निधीला अधिकृत मंजुरी मिळते, त्यानंतर हा निधी म्हणजेच की सरकारनं जो निधी मंजूर केला आहे
तो निधी थेट DBT प्रणालीमध्ये पाठवला जातो, म्हणजेच की डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर या प्रणालीमध्ये पाठवला जातो. या सिस्टीमचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये कोणताही मध्यस्थ, दलाल किंवा एजंट नसतो. म्हणजेच की बघा, सोप्या भाषेमध्ये जर सांगायचं झालं तर एकदा सरकारनं DBTचं बटन दाबलं की थेट शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होत असतात. एकदा DBTची प्रक्रिया सुरू झाली की लगेच शेतकऱ्यांच्या खात्यावरती थेट पैसे जमा होत असतात. मध्यस्थी कोणीच नसतं, हे सर्वांनी लक्षात घेणं आवश्यक आहे. बघा, डिजिटल माध्यमातून ही रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती पाठवली जाते. कोणत्याही कपातीशिवाय पूर्ण रक्कम ही थेट शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होत आहे. आणि ही जी DBTची प्रणाली आहे, तर या DBTच्या प्रणालीमुळे भ्रष्टाचाराचा पूर्णपणे आळा बसला असून तुमची रक्कम 100% सुरक्षितपणे तुमच्यापर्यंत पोहोचते. म्हणजेच की सरकारनं पैसे पाठवले की मध्यस्थी कोणीच नसतं. सरकारनं पैसे पाठवल्यानंतर थेट शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा केले जात असल्यामुळे नक्कीच या DBTच्या प्रणालीमुळे नक्कीच या ठिकाणी शेतकऱ्यांचा फायदा होत आहे. शेतकऱ्यांच्या खात्यावरती सुरक्षितपणे 100% रक्कम या ठिकाणी DBTच्या माध्यमातून पोहोचत असल्यामुळे शेतकऱ्यांना देखील या ठिकाणी दिलासा मिळत आहे. आता शेतकरी मित्रांनो, DBTच्या माध्यमातून पैसे जमा होणार हे देखील तुम्हाला समजलं असेल. तसेच आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, हे पैसे नेमके कोणकोणत्या शेतकऱ्यांना मिळणार, कोणकोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होणार हे देखील समजून घेणं आवश्यक आहे. तर शेतकरी मित्रांनो, याचे उत्तर शोधण्याचा एक अतिशय सोपा मार्ग आहे. तुम्हाला फक्त तुमचा जुना रेकॉर्ड तपासायचा आहे. बघा, एकदम सोप्या भाषेमध्ये सर्व काही माहिती समजून घेण्याचा प्रयत्न करत आहोत. आता कोणकोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होणार, तुमच्या खात्यावरती पैसे जमा होणार का नाही हे थोडक्यात समजून घेण्याचा प्रयत्न करू आणि त्यानंतर नेमका हप्ता कधी जमा होणार हे देखील बघणारच आहोत. तर शेतकरी मित्रांनो, या ठिकाणी बघू शकता, जर तुम्हाला केंद्र सरकारच्या PM किसान योजनेचे मागील हप्ते समजा PM किसान योजनेचा 19वा, 20वा, 21वा, 22वा, 23वा हप्ता जर तुमच्या खात्यावरती नियमितपणे जमा झाला असेल, तसेच तुमच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेच्या माध्यमातून देखील प्रत्येक हप्ता नियमितपणे तुमच्या खात्यावरती जमा झाला असेल, तर अभिनंदन, तुम्ही या नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्यासाठी प्राथमिकदृष्ट्या पात्र आहात. परंतु केवळ जुने पैसे मिळाले म्हणजे आता देखील पैसे मिळतीलच असं नाही, कारण सरकारने आता काही अटी शर्ती लागू केल्या आहेत. सरकारचं काही या ठिकाणी म्हणजेच की सरकारच्या माध्यमातून काही नियम लागू करण्यामध्ये आले असून जे शेतकरी नियमामध्ये बसतील तर अशाच शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता पैसे जमा होणार आहेत. शेतकरी मित्रांनो, आता जे मी सांगणार आहे ते लक्षपूर्वक पाहण्याचा प्रयत्न करा, कारण जर या 3 गोष्टींपैकी एकही गोष्ट तुमची अपूर्ण असेल तर मग तुमच्या खात्यावरती 1 रुपयासुद्धा जमा होणार नाही. हप्त्याच्या लाभासाठी 3 गोष्टींची, 3 कामांची पूर्तता असायला पाहिजे आणि ज्या शेतकऱ्यांनी सरकारनं सांगितलेली ही 3 कामे पूर्ण केली असतील तर अशाच शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता पैसे जमा होतील, हे देखील सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे. आता बऱ्याच शेतकऱ्यांचा असा प्रश्न असेल की मग नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याच्या लाभासाठी कोणत्या 3 कामांची पूर्तता असायला पाहिजे. तर शेतकरी मित्रांनो, बघा, यामधील पहिलं अत्यंत महत्त्वाचं काम जे तुम्हाला नक्कीच माहीत असेल ते म्हणजेच की EKYC. बघा शेतकरी मित्रांनो, जर तुमची EKYC पूर्ण असेल तरच आता तुमच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याचे पैसे जमा होतील, अन्यथा तुमच्या खात्यावरती हप्त्याचा 1 रुपयासुद्धा जमा होणार नाही. जर तुम्हाला असं वाटत असेल की माझ्या देखील खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता जमा झाला पाहिजे, तर आजची आज EKYC करून घ्या आणि जर EKYC पूर्ण असेल तर 100% आता पैसे जमा होतील. त्यानंतर शेतकरी मित्रांनो, दुसरं महत्त्वाचं काम ते म्हणजेच की तुमच्या बँकेच्या खात्याला आधार कार्ड लिंक असायला पाहिजे. बघा, बँकेचं खातं हे आधार कार्डाशी लिंक असेल तरच पैसे जमा होतील, अन्यथा पैसे जमा होणार नाही. त्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे, बँकेचं खातं आधार कार्डाशी लिंक आहे का नाही याची खात्री करायची आहे. आणि जर बँकेचं खातं आधार कार्डाशी लिंक नसेल तर बँकेचं खातं आधार कार्डाशी लिंक करून घ्या. त्यानंतर शेतकरी मित्रांनो, तिसरं महत्त्वाचं काम, तुमच्याकडे फार्मर ID असायला पाहिजे. बघा, हा जो फार्मर ID आहे तो तुम्हाला या ठिकाणी ऑनलाईन पद्धतीने मिळणार आहे. म्हणजेच की तुम्हाला काय करायचं आहे, ॲग्रीस्टॅकमध्ये नोंदणी करायची आहे आणि फार्मर ID तुमचा तयार या ठिकाणी करायचा आहे. ज्या देखील शेतकऱ्यांनी अद्याप देखील ॲग्रीस्टॅकमध्ये नोंदणी केली नसेल, फार्मर ID तयार केला नसेल, तर अशा शेतकऱ्यांच्या खात्यावरती हप्त्याचा 1 रुपयासुद्धा
जमा होणार नाही. शेतकरी मित्रांनो, केंद्र सरकारच्या माध्यमातून ॲग्रिस्टॅकमध्ये नोंदणी अनिवार्य करण्यामध्ये आली आहे. फक्त नमो शेतकरी योजनाच नव्हे तर इतर कोणत्याही योजनांचा जर तुम्हाला लाभ घ्यायचा असेल तर मग तुमची ॲग्रिस्टॅकमध्ये नोंदणी असायला पाहिजे, तुमचा फार्मर आय डी असायला पाहिजे. त्यामुळे ज्या देखील शेतकऱ्यांनी फार्मर आय डी कार्ड काढलेला नसेल तर अशा शेतकऱ्यांनी आजची आज फार्मर आय डी कार्ड काढून घ्या. तर या 3 कामांची पूर्तता असेल तरच तुमच्या खात्यावरती पैसे जमा होतील. मी पुन्हा एकदा सांगण्याचा प्रयत्न करतो बघा. ज्या शेतकऱ्यांची eKYC पूर्ण असेल, ज्या शेतकऱ्यांचं बँकेचं खातं आधार कार्डाशी लिंक असेल आणि ज्या शेतकऱ्यांनी फार्मर आय डी तयार केला असेल तर अशाच पात्र असणाऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता पैसे जमा होतील. आणि ज्या शेतकऱ्यांनी या 3 कामांपैकी एक सुद्धा काम पूर्ण केलेलं नसेल तर अशा शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होणार नाहीत. त्यामुळे मी पुन्हा सांगत आहे, ज्या शेतकऱ्यांनी eKYC केली नसेल तर अशा शेतकऱ्यांनी eKYC करा. ज्या शेतकऱ्यांचं बँकेचं खातं आधार कार्डाशी लिंक नसेल तर अशा शेतकऱ्यांनी बँकेचं खातं आधार कार्डाशी लिंक करा. तसेच ज्या शेतकऱ्यांनी फार्मर आय डी तयार केला नसेल, ॲग्रिस्टॅकमध्ये नोंदणी केली नसेल तर अशा शेतकऱ्यांनी ॲग्रिस्टॅकमध्ये नोंदणी करून फार्मर आय डी काढा. या 3 गोष्टींची पूर्तता असेल तर 100% आता तुमच्या खात्यावरती पैसे जमा होतील. तर शेतकरी मित्रांनो बघा, या 3 कामांची पूर्तता असणं आवश्यक आहे. आता त्याचबरोबर बऱ्याच शेतकऱ्यांचा असा देखील प्रश्न असतो की सर्वात आधी कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे जमा होणार. तर शेतकरी मित्रांनो, एकदा पैसे जमा करण्याची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर राज्यातील सर्वच जिल्ह्यांमध्ये म्हणजेच की 36 पैकी 36 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होत असतात. फक्त याच जिल्ह्यामध्ये पैसे येणार, फक्त त्याच जिल्ह्यामध्ये पैसे येणार हे चुकीचं आहे. राज्यातील 36 पैकी 36 जिल्ह्यातील पात्र असणाऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होणार आहेत. त्याचबरोबर बऱ्याच शेतकऱ्यांचा असा देखील प्रश्न असतो की कोणत्या बँकेच्या खात्यावरती पैसे जमा होणार. तर शेतकरी मित्रांनो, तुमचं खातं कोणत्याही बँकेमध्ये असलं तरी काहीच अडचण नाही. फक्त तुम्ही नमो शेतकरी योजनेसाठी पात्र असायला हवे. जर तुम्ही नमो शेतकरी योजनेसाठी पात्र असाल मग तुमचं बँकेचं खातं कोणत्याही बँकेमध्ये असो 100% तुमच्या खात्यावरती पैसे जमा होतील. परंतु काही गोष्टींची पूर्तता असणं आवश्यक आहे. आत्ताच या ठिकाणी मी तुम्हाला सांगितलं आहे, ज्या शेतकऱ्यांची eKYC पूर्ण असेल तर अशाच शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होणार. त्यामुळे जर तुम्ही eKYC केली नसेल तर तुम्ही तुमच्या गावातील CSC सेंटर असेल, आपले सेवा केंद्र असेल, ई सेवा केंद्र असेल तर या ठिकाणी जाऊन तुम्ही eKYC करू शकता. फक्त 5 मिनिटाची प्रक्रिया आहे. त्यानंतर जर बँकेचं खातं आधार कार्डाशी लिंक नसेल तर बँकेचं खातं देखील आधार कार्डाशी लिंक करून घ्या. आणि फार्मर आय डी काढला नसेल तर तो देखील फार्मर आय डी आजची आज काढून घ्या. आणि जर या सर्व कामांची पूर्तता असेल तर मग तुम्हाला काळजी किंवा चिंता करण्याची काहीच गरज नाही. बघा, सर्व काही एकदम थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करतो. आता राज्यातील साधारणतः 90 लाखांपेक्षा अधिक शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता जमा होणार आहे. DBT प्रणालीद्वारे थेट बँकेच्या खात्यावरती पैसे जमा करण्याची प्रक्रिया आता या ठिकाणी सुरू होत आहे. प्रत्येक पात्र शेतकऱ्याच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2,000 रुपये या ठिकाणी जमा होणार आहेत. ज्या शेतकऱ्यांची eKYC असेल, आधार लिंक असेल आणि फार्मर आय डी असेल तर अशा पात्र शेतकऱ्यांच्याच खात्यावरती पैसे जमा होतील. हे सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे. तर अशा पद्धतीची अत्यंत महत्त्वाची माहिती पाहण्याचा प्रयत्न केला. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न तो म्हणजेच की पैसे कधी जमा होणार. तर शेतकरी मित्रांनो, सध्या जी माहिती समोर आली आहे त्यानुसार सध्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती हप्त्याची रक्कम जमा करण्यासाठी तयारी ही युद्ध पातळीवरती सुरू असून येत्या अवघ्या काही दिवसांमध्ये आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा हप्ता जमा होणार आहे. सध्या राज्य सरकारनं कर्जमाफीची घोषणा केली आहे आणि याच कर्जमाफीच्या घोषणेमुळे तसेच अनेक या ठिकाणी ज्या सरकारनं मोठ्या घोषणा केल्या आहेत तर या मोठ्या घोषणांमुळे निधीची कमतरता भासली आणि त्यामुळेच शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा हप्ता जमा होण्याचा विलंब झालेला होता. म्हणजेच की थोडक्यात जर सांगायचं झालं तर राज्य सरकारकडे निधीची कमतरता असल्यामुळे शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता जमा होण्यास विलंब झालेला आहे. आता काही या ठिकाणी म्हणजेच की अशा काही कारणांमुळे निधीची कमतरता असेल किंवा इतर काही कारणामुळे नमो शेतकरी योजनेचा हप्ता जमा होण्यास विलंब झाला असला तरी आता नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता जमा करण्याची तयारी ही अंतिम टप्प्यामध्ये आली असून आता येत्या काही दिवसांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याचे
2,000 रुपये जमा होतील हे सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे. समोर आलेल्या माहितीनुसार साधारणतः 20 जुलैपर्यंत नमो शेतकरी योजनेचा हप्ता जमा होण्याची दाट शक्यता आहे आणि याच जुलै महिन्यामध्ये आता कर्जमाफीचे पैसे देखील जमा होतील हे देखील सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे. आता शेतकरी मित्रांनो, पैसे तर जमा होणार आहेत, परंतु या पैशांच्या लाभासाठी आपण देखील या ठिकाणी पात्र असायला पाहिजे. त्यामुळे ज्या देखील शेतकऱ्यांनी कागदपत्रांची पूर्तता केली नसेल तर कागदपत्रांची पूर्तता करून घ्या. KYC करा, बँकेचं खातं आधार कार्डशी लिंक करा, फार्म ID काढून घ्या. या सर्व कागदपत्रांची पूर्तता असेल तर लवकरच तुमच्या देखील खात्यावरती पैसे जमा होतील. तर अशा पद्धतीची अत्यंत महत्त्वाची माहिती पाहण्याचा प्रयत्न केला. तसेच शेतकरी मित्रांनो, सध्या सोशल मीडियावरती बऱ्याच साऱ्या चुकीच्या बातम्या असतात, त्यामुळे कोणत्याही बातम्यांवरती विश्वास ठेवू नका. सरकारने नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याची अधिकृतपणे अद्याप देखील तारीख जाहीर केली नाही आणि सूत्रांच्या माध्यमातून समोर आलेल्या माहितीनुसार लवकरच या ठिकाणी पैसे जमा होण्याची शक्यता आहे. तर अशा पद्धतीची माहिती आपण या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न केला. ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला नक्की कळवा आणि अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी, अपडेटसाठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या. भेटूयात आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय जवान, जय किसान.